नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लोकराज्य जे मासिक आहे मे 2021चं जे आपल्यासाठी परीक्षेभिमुख मुद्दे घेऊन आलेलं आहे त्यामधले फक्त परीक्षेभिमुख मुद्दे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ते मी हायलाईट केलेले आहे आणि तुमच्यासमोर मांडणार आहे. आता याचं शीर्षक जर बघितलं तुम्ही, ब्रेक द चेन, कोविड-19 लढा आणि महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत अव्वल, अशा पद्धतीचं याचं या ठिकाणी मुखपृष्ठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुखपृष्ठावर आणखी एक 60 वर्षीय महाराष्ट्राच्या स्थापनेला पूर्ण झालेली आहे ते सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये आपला या लेक्चरमध्ये त्याचा आढावा येणार आहे. बघा, ऑक्सिजन एक्सप्रेस काय आहे, तुम्हाला परीक्षेभिमुख आहे. ती MPSC असू द्या, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी चालू घडामोडीसाठी. TTT काय आहे समजून घ्यायचं. सानुग्रह अनुदान समजून घ्यायचं. ऑफिस प्रणाली समजून घ्यायची. संत जनाबाई योजना नेमकी कशा संदर्भात आहे. पंचायत राज पुरस्कार जे आहे राष्ट्रीय जाहीर झाले, कोणत्या जिल्ह्यांना जाहीर झाले. महाराष्ट्रातल्या निर्देशांक नावाचं वेब पोर्टल सुरू केलंय शासनाने. कशासाठी आहे. हीरक महोत्सवी वर्ष आहे, मग त्या संदर्भात उद्घाटन वगैरे कोणी केलं होतं, प्रश्न आलेले आहेत. पुढे कौशल्य विद्यापीठ कुणाच्या आणि कशासाठी सुरू आहे. जीवन प्रकाश योजना कोणाच्या नावाने सुरू झाली आणि कशासाठी. संजीवनी OPD नेमकं काय आहे. आणि 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला. मित्रांनो, एकापेक्षा एक वरचढ असे सगळे मुद्दे या ठिकाणी निवडलेले आहेत. या पूर्ण लोकराज्यमधील अत्यंत कमी वेळेमध्ये परीक्षेभिमुख या ठिकाणी हा आढावा घेतला जाईल. ओके, या ठिकाणी आपण बघा, रात्री दररोज 10 वाजता 10 PM ला लाईव्ह लेक्चर्स घेतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, अजून जे नवीन विद्यार्थी आहे, आपले जे ई-बुक्स आहेत, ज्या नोट्स आहेत, 10 ई-बुक्स, ज्यामध्ये ठोकळा आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, मराठी व्याकरण, ही सगळे आपण आता फ्री देतो आहोत तुमच्यासाठी. कोणाला मात्र, जे लाईव्हला उपस्थित आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह. आणि जे आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करता आहेत, आपले MPSC स्पर्धा विषय टेलिग्राम चॅनलला जॉईन आहेत, त्या सगळ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर आपले ॲपचं स्क्रीनशॉट, टेलिग्राम चॅनलचं स्क्रीनशॉट आणि संध्याकाळी 10 वाजेच्या लाईव्हचं स्क्रीनशॉट पाठवायचं. सगळे ई-बुक्स भेटून जातील. आणखी एक बरेचसे मित्र होते की सर आम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड केलं आहे, आम्हाला तलाठी, राज्यसेवा, PSI STI SO, पोलीस भरती, सरळ सेवा यांचे कोर्सेस जॉईन करायचे, आम्हाला काहीतरी डिस्काउंट द्या. मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत आणि लाईव्हला उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन कुपन कोड मी आणलेला आहे, लाईव्ह 10. हा इथे तुम्हाला दिसतोय, हा लाईव्ह 10 कुपन कोड वापरा. आणि सध्या जे डिस्काउंट आहे ना, त्याच्यापेक्षा आणखी 10% डिस्काउंट त्या ठिकाणी वाढवा. त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे सध्या 30% असेल, तुम्हाला ती 40% मिळणार. तर नक्कीच तुम्ही तलाठी, MPSC कंबाईन, पोलीस भरती, सरळ सेवेचे कोर्सेस घेऊ शकतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. चला, या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे. लोकराज्य 60 पानांचं लोकराज्य आहे. याच्यातल्या मी एक 8 ते 10 पॉईंट एकदम म्हणजे परीक्षेभिमुख निवडलेले आहेत, तेवढेच आपल्याला बघायचे आहे. ब्रेक दी चेन, कोविड-19 लढा, महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत अव्वल. आता हे लसीकरण मोहीम जे आहे, अव्वल आलंय बाबा, एवढं लक्षात ठेवा. आता हा बदलणारा मुद्दा राहणार आहे. मात्र इथे एक हाफकिन संस्थेचा उल्लेख आहे, जिला केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे, ती लक्षात राहू द्या. पुढे रेल्वेची विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली, आपल्याला ही सुद्धा बघायची. बघा, हे ऑक्सिजन एक्सप्रेस काय आहे, जो देशातला पहिला प्रयोग आहे. इंटरेस्टिंग आहे, परीक्षेभिमुख आहे. मित्रांनो, या मुद्द्यांवर 100% प्रश्न येणार, हे लक्षात राहू द्या. हा जे आपण घेणार आहोत ना, हे सगळं तुम्हाला सांगितलं मी, चालू घडामोडीचं लोकराज्य मासिक दर महिन्याचं वाचायचं म्हणजे वाचायचं, योजना वाचायचं म्हणजे वाचायचं, तुम्ही प्रामाणिक विद्यार्थी असाल तर. नाहीतर तुम्हाला मग ते आयतं रेडीमेड सगळं पाहिजे असेल तर त्याला काही अर्थ नाही. हे ओरिजिनल आहे, हे ऑथेंटिक संदर्भ साहित्य आहे. चला, एक आणखी महत्त्वाची योजना, मोफत शिवभोजन थाळी योजना. कोणासाठी आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी. आणि याच्यात काय फक्त तेवढं सांगतो, प्रति व्यक्ती 3 किलो गहू भेटणार, ओके, 2 किलो तांदूळ भेटणार, आणि हे 1 महिनाभर मोफत भेटणार आहे अन्नधान्य. मोफत शिवभोजन योजना. दुसरा आणखी एक फार महत्त्वाचा निर्णय घेतलाय शासनाने 2021 पासून, 0% दराने कर्ज पुरवठा. कोणाला. शेतकऱ्यांना. मात्र कोणासाठी. 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत, आणि जे वेळेवर कर्जाची परतफेड करतायत त्यांच्यासाठी आहे. पुढे आणखी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आहे की विविध सुविधा आपल्या घराच्या जवळ भेटल्या पाहिजे, आपले सरकार सेवा केंद्र. त्यानंतर आणखी एक मुद्दा बघा, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना कशासाठी, असं जर तुम्हाला उद्या विचारलं तर महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत भेटणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. याचं आता पुढे या व्हिडिओमध्ये आणखी थोडेसे डिटेल्समध्ये मी घुसतो. महत्त्वाचं फार महत्त्वाचं आहे. पुढे बघा, संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना काय आहे, तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे.
नेमके मग कोणते असंघटित क्षेत्र ते पुढे आपण बघूया थोडं थोडं आणखी डीपमध्ये. हे सगळे महिला सक्षमीकरणाचे उद्योग या ठिकाणी आहे. महास्वयं वेब पोर्टल काय आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर कॅराव्हॅन पर्यटन धोरण काय आहे, बीच शाख धोरण काय आहे, हे मुद्दे आम्हाला समजून घ्यावे लागतील आणि हे आपण पुढे समजून घेणार आहोत. पुढे जातोय मी मिशन ऑक्सिजन, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण बघतोय की सगळ्यात मोठा प्रश्न कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. खूप साऱ्या लोकांना त्या ठिकाणी प्रॉब्लेमचा सामना करावा लागलाय. मग कमीत कमी कालावधीमध्ये आम्हाला ऑक्सिजनची निर्मिती करायची आहे. त्याच्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहे त्याच्यातून ही योजना किंवा ही एक टार्गेट आलेलं आहे, त्याला आपण मिशन ऑक्सिजन म्हणतोय. काय करायचं या ठिकाणी आपल्याला द्रवरूप म्हणजे लिक्विड ऑक्सिजनसाठी सिलेंडर भरण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण करतो आहे. काही उद्योग वायुरूपात गॅस उत्पादित करतायत, त्या संदर्भातला उद्योग या ठिकाणी आहे. ओके, पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न, सानुग्रह अनुदान कुणाला किती भेटतंय बघा. हा मुद्दा महत्त्वाचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं इथे कोण, पोलीस. इथे पोलीस खात्यासंदर्भातले सानुग्रह अनुदान आहे. इथे जर या ठिकाणी कोरोनाचं याच्यावर ड्युटी बजावत आहेत पोलीस कर्मचारी अधिकारी, यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला राज्य शासनामार्फत 50 लाख रुपये एवढं सहाय्य भेटणार आहे. आतापर्यंत 276 योद्ध्यांना ते देण्यात आलं आहे. 50 लाख रुपये लक्षात ठेवा. सानुग्रह अनुदान 50 लाख रुपये पोलीस अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांच्या कुटुंबांना. ओके, गृह विभागामार्फत हे सगळं या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा हा आहे की अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्र जिल्हा स्तरावर त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत आहे. शहीद पोलिसांना मुद्दे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत या. पुढे जातोय मी लसीकरणामध्ये अग्रेसर. मग हे किती, तर 1 मे पर्यंत आपण जर बघितलं तर 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाते, तो मुद्दा लक्षात घ्या. ओके, आणि 13 मे पर्यंत 1,90,00,000 जणांचं लसीकरण झालंय. देशात पहिला आहे महाराष्ट्र या ठिकाणी. पुढचा मुद्दा आपण जातो. या ठिकाणी बऱ्याचशा बाबी म्हणलेल्या होत्या, बऱ्याचशा बाबी आहेत. मी महत्त्वाचे मुद्दे कव्हर करतोय. बघा, संत जनाबाई सुरक्षा व कल्याण योजना आता बऱ्याच जणांसाठी नवीन आहे, ही नोट करून घेण्यासारखी आहे. कोणासाठी आहे, कोविड काळात लॉकडाऊनचा फटका बसतोय समाजातल्या काही घटकांना. ओके, सर्वाधिक हाल होत आहेत ते म्हणजे असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांचे. त्यातही घरकाम करणाऱ्या माय भगिनींची दुरावस्था झाली आहे आणि अशांना मदत भेटावी म्हणून त्यांची नोंदणी आणि त्यांना आधार देण्यासाठी ही संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना आलेली. बघा, फार महत्त्वाचा मुद्दा, याचा हेतू माहीत असला पाहिजे. या अर्थसंकल्पामध्ये ही जाहीर करण्यात आली आहे आणि याच्यासाठी एक समर्पित कल्याण निधी निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी बीज भांडवल म्हणून 250 कोटी रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहे. ओके, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आणि असंघटित, ते लक्षात राहू द्या. पुढे कोरोना प्रतिबंधासाठीचे काही महत्त्वाचे निर्णय जे परीक्षेभिमुख आहेत तेवढंच मी या ठिकाणी. बघा, वरिष्ठ डॉक्टरांची कृती दल, ते एक लक्षात राहू द्या. टास्क फोर्स, ओके, वैद्यकीय आणि तांत्रिक सहाय्यासाठी. पुढे पुरेशा चाचणी प्रयोगशाळा उभारले गेले. कोविड रुग्णालय, त्या ठिकाणी खाटा वगैरे वाढवण्यात या बाबी आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील विशाल जम्बो कोविड रुग्णालय आपण उभारतो आहे. पुढे बऱ्याचशा बाबी या ठिकाणी आहे. जे मला परीक्षेभिमुख वाटते तेवढंच मी या ठिकाणी बोलतोय. पुढे आपण जाऊया, बरंचसं आहे. ओके, हे तुम्ही दररोज वाचत असतात. इथे पोस्ट कोविड काउन्सिलिंग व ट्रीटमेंट सेंटर हे सुद्धा महत्त्वाचे, म्हणजे बरे झालेले रुग्ण त्यांना पुढे व्यवस्थित गायडन्स करणे त्यासाठी. ओके, आता TTT काय आहे बघा, ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आता याच्यावर व्यवस्थित या ठिकाणी आपण बघूया. जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कोरोना संशयित रुग्ण शोधण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यायचा, त्यांची तपासणी करायची आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करायचे. म्हणजे सगळ्यात आधी ट्रेसिंग करा, शोध घ्या, दुसरं त्यांची तपासणी करा आणि तिसरं त्यांच्यावर उपचार करा. TTT, ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट. मित्रांनो, अशा मुद्द्यांवर प्रश्न येतात. त्रिसूत्री महत्त्वाचं हे, आणि हे जळगावमध्ये घडलं. आता हा जो TTT पॅटर्न आहे हा लक्षात घ्या. जिल्हा शासकीय रुग्णालय, अत्याधुनिक सुविधा देणारी शासकीय कोविड रुग्णालय म्हणून नावारूपास याच्यातून येत आहे. जळगावमध्ये जिल्हाधिकारी राऊत पॅटर्न असं आपण याला म्हणतो आहे. या ठिकाणी मृत्यूदर यांनी अत्यंत कमी केलेला आहे. राऊत पॅटर्न लक्षात ठेवा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या ठिकाणी ही राबवलेला आहे. पुढे ई-ऑफिस प्रणाली काय आहे, थोडक्यात जे काही टेक्नॉलॉजी आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, त्याचा विविध सरकारी कामामध्ये उपयोग करून घ्यायचा, त्या संदर्भातली ही प्रणाली आहे. एवढंच लक्षात राहू दे. इथे त्या संदर्भातलं ट्रेनिंग वगैरे त्या बाबी. ऑक्सिजन एक्सप्रेस काय आहे बघा, कुठून निघाली, कोणी हिरवा झेंडा दाखवला, विशाखापट्टणम येथून ही निघाली. मोठे टँकर ऑक्सिजन घेऊन येणार आहे या ठिकाणी टँकरने, आणि ही देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस आहे जी आपल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मागितलेली होती आणि तिला डॉक्टर अनिल परब परिवहन मंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे.
भारतीय रेल्वेने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे ऑक्सिजन पुरवण्यासाठी. 3 बाबी मला वाटतं या मुद्द्यामध्ये आपल्या कव्हर झाले. पुढे मी जातोय, निर्देशांक वेब पोर्टलचे उद्घाटन. बघा, नवीन वेब पोर्टल आहे. आपण बघतो पोर्टलवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. कोणाचं नियोजन विभाग, त्यांचा अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभाग यांचं उद्योग महासंचालनालय किंवा संचालनालय यांच्या वतीने तयार करण्यात आलेलं पोर्टल. मग याला काय नाव दिलं आपण? महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक पोर्टल. बघा, औद्योगिक उत्पादन. ओके, उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मग त्याचं मोजमाप करायचं, आमचा औद्योगिक आढावा घ्यायचा, उद्योग क्षेत्रातील वाढीचा कल आणायचा आणि त्याच्यातून राज्याच्या अर्थचक्राला गती द्यायची, यासाठी हे पोर्टल आहे. निर्देशांक पोर्टल कळालं. आर्थिक सुधारणा संदर्भात पुढे कौशल्य विद्यापीठ अधिनियम अंमलात आला आहे. काय भानगड आहे? बघा, युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी हे कौशल्य विद्यापीठ अधिनियम आहे. आणि याच्या अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्य आधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम त्या ठिकाणी करायचे विद्यार्थी मित्रांना, युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करायची आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करायचं आहे. काय? महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. आणि हे कधीपासून अंमलात आलेला आहे हा अधिनियम? 14 एप्रिल 2021 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा अधिनियम अंमलात आलेला आहे. सार्वजनिक अर्थसहाय्यित असं हे विद्यापीठ असणार आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे एकदम परीक्षेभिमुख. 60 पानामधले मी फक्त 10 पेजेस त्याच्यातले काही महत्त्वाचे स्क्रीनशॉट घेतले. पुढे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार लक्षात ठेवा. कोण देतं? केंद्र सरकार. कोणाला भेटला? बघा, सातारा जिल्हा परिषद अंतर्गत गडहिंग्लज जे आहे ते, सातारा जिल्हा परिषदला भेटला. कोल्हापूरमधली गडहिंग्लज ही पंचायत समिती आणि अहमदनगरमधली राहाता पंचायत समिती यांना हा भेटलेला आहे. आणि इतर काही ग्रामपंचायती आहेत. कोणता? राष्ट्रीय पंचायत पुरस्कार. सातारा जिल्हा परिषद लक्षात ठेवा. पंचायत समिती एक राहाता आणि दुसरी गडहिंग्लज लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीची नावं नाही आहे इथे. पुढे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार जर बघितला, हा जिल्हा परिषद सातारा. बघा, सातारा झेडपी लक्षात ठेवायचं. नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव पुरस्कार ग्रामसभा पुरस्कार जर बघितला तर हा मान्याची वाडी जे आहे साताऱ्यामधलं त्या ग्रामपंचायतीने पटकवलेला आहे. ओके, ग्रामपंचायत विकास आराखडा प्रकल्प हा लोणी बुद्रुक राहत्यामधल्या या ग्रामपंचायतीने पटकवलेला आहे. महत्वाचं आहे इथे सातारा जिल्हा परिषद. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना. तुम्हाला मी सांगितलं होतं शीर्षकामध्ये की जीवन प्रकाश योजना कोणाच्या नावाने? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणासाठी? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे अर्जदार आहे त्यांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून द्यायची. ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि या संदर्भातला GR आलेला आहे. एवढं जरी लक्षात ठेवा किमान. कोणासाठी? अनुसूचित जाती जमाती. काय करायचे? घरगुती ग्राहक जोडणी करून द्यायची आहे, वीज जोडणी करून द्यायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना आहे. पुढे विशाखा समिती कशा संदर्भात आहे हो? एवढं आधी लक्षात घ्या. बघा, राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रातल्या ठिकाणी जिथे जिथे महिला काम करतात, महिलांचा लैंगिक छळ होण्याच्या घटना घडत असतात आणि यांची लगेच दखल घेतली जावी, त्यावर उचित कार्यवाही व्हावी म्हणून विशाखा समित्यांची स्थापना करावी लागते. त्यासाठी प्रभावी टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल असं या ठिकाणी यशोमती ठाकूर ज्या महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे विशाखा समिती चर्चेत आहे. पुढे ई-संजीवनी ऑनलाईन OPD काय आहे? घरबसल्या तुम्हाला सल्ला भेटणार आहे. ओके, या ठिकाणी ई-संजीवनी OPD.in नावाचं संकेतस्थळ तुम्ही वापरू शकतात. आणि दुसरं त्याचं हे सुद्धा आहे, ॲप्लिकेशन सुद्धा आहे, ई-संजीवनी OPD नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेस म्हटलं गेलं आहे त्याला. कधी सुरू झाली ही योजना? 13 एप्रिल 2020 रोजी ऑनलाईन स्वरूपाची ही योजना आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्राचा हा 60वा वर्ष या ठिकाणी होतं. हिरक महोत्सव होता. आपण बघतो 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना आहे. 2020-21 हे महाराष्ट्राचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. ओके, लोकराज्याचं ही हिरक महोत्सवी वर्ष आहे, ते लक्षात राहू द्या. पुढे मग याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला MPSCला याच्या आधी की या ठिकाणी कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं होतं महाराष्ट्र राज्याचं? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पहिले राज्यपाल कोण होते? श्रीप्रकाश. पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे 2020 सालीचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार, तो आशा भोसले यांना भेटलेला आहे. मग आशा भोसलेबद्दल आम्हाला काही बाबी माहीत असल्या पाहिजे. बघा, 1943 मध्ये त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी माझं बाळ या चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं होतं. त्यानंतर चुनरियासाठी पहिलं हिंदी गाणं रेकॉर्ड केलं होतं. लक्षात राहू द्या. पुढे त्यांचे काही विक्रमी कारकिर्दी म्हणजे त्यांनी आतापर्यंत 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये 12,000पेक्षा जास्त गाणी गायलेली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं विक्रम आहे. पुढे एका दिवसात 7 गाणी रेकॉर्ड करण्याचंही त्यांच्या नावावर विक्रम आहे.
इंटरेस्टिंग आहे. त्यांना आतापर्यंत खूप सारे पुरस्कार भेटलेले आहे. विभूषण भेटला आहे 2008चा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला आहे. लता मंगेशकर पुरस्कार भेटला आहे. फिल्मफेअर, लाईफ टाईम अचिव्हमेंट, खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत. ओके. इथे भारत पाकिस्तान असोसिएशनचा नायटिंगेल ऑफ इंडिया अवॉर्ड आहे. मानद डॉक्टरेट जे आहे अमरावती आणि जळगाव विद्यापीठाच्या, यासुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी थोडक्यात कव्हर केले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.